नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया. आवडायसाठी नाही, गरज आहे म्हणून प्यावं लागेल. कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे तुझ्यात, सो यू नीड टू हॅव इट. विटॅमिनच्या सप्लिमेंटसुद्धा इथून पुढे चुकवायच्या नाही आहेत, त्यांनी कडक शब्दात सांगितलं. त्याचा आवाजात काळजी आणि हुकूम दोन्ही होतं. विवेकचं बदललेलं रूप हे म्हणजे आजी साहेबांची साठीसुद्धा थोडं आश्चर्यकारकच होतं, पण प्रियाची तो घेत असलेली काळजी पाहून खूप जास्त बरं वाटलं होतं त्यांना. आणि हे ड्रायफ्रूट्सचे लाडूसुद्धा खायचे. आजीसाहेबांनी कालच आता ड्रायफ्रूट्सचे लाडूच बनवून आणले होते. तेवढ्यात आबासाहेब आणि विराजसुद्धा त्यांना जॉईन झाले. कशी आहे तब्येत आता बेटा? ठीक आहे आबासाहेब, काल जे घडलं ते इथून पुढे कधीही घडणार नाही, आम्ही वचन देतो तुला. कालसारखा प्रसंग त्यांच्या घरच्या सुनेवर इथून पुढे कधीही उडवणार नाही याची हमी देत होते ते प्रियाला. आबासाहेबांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसलं तिला आणि सोबतच अपराधीपणाही. याच तानियाला त्याने विवेकची बायको, त्या घरची सून म्हणून पसंत केलं. अशावेळी तिचं हे जे विकृत रूप बाहेर आलं ते पाहून त्यांना आपल्या निर्णयांची खंत वाटली. आबासाहेब, माझा विश्वास आहे तुम्हा सगळ्यांवर. तुम्ही सगळे असताना असं काही घडणार नाही. ती हसून त्यांच्याकडे पाहतच म्हणाली. त्यांची खरंच काही चूक नव्हती. काल जे काही घडलं त्यात म्हणून त्यांचा अपराधीपणा कमी करायचा प्रयत्न करत होती ती. तिच्या बोलण्यातून, तिच्या हावभावातून राजपुतांसोबत काय आणि काय घडलं आहे ते कळलं आबासाहेबांना, पण त्यांनी विषय काढला नव्हता. विराजसाठी मात्र आश्चर्य होतं. अरे भाई, बघितलंस का तू न्यूजमध्ये? तानियाला अरेस्ट केलं आहे. शिवाय त्यांच्या फॅक्टरीजवर काल रेडसुद्धा पडल्यात. विराज त्याच्या मोबाईलमधल्या न्यूज स्क्रोल करतच म्हणाला. विवेक मात्र शांतपणे नाश्ता करत होता. मिस्टर राजपुतांचे नुसते हातच नाही तर ते अख्खे न जाणे कितीतरी इलिगल कामांनी बरबटलेले आहेत. दिस इज नथिंग. कोणीतरी केलं असेल कंप्लेंट. त्यांनी खांदे उडवत त्याला काहीच माहीत नसल्यासारखं उत्तर दिलं. पण आबासाहेबांना माहिती होतं रातोरात हे सगळं घडणं अशक्य नाही आहे. ही नक्कीच विवेकची किमया आहे, पण ते का शब्दाने त्याला बोलले नाहीत. प्रियाला मात्र ते सगळं ऐकून आश्चर्य वाटलं. हे सगळं विवेकने घडवून आणलं असेल का? शक्यता नाकारता येत नाही. किती राग आला होता काल, पण का केलं यांनी असं? लास्ट टाईम मिस्टर राजपुतांनी यांच्यावर आरोप लावण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी सुद्धा फक्त जाब विचारून सोडून दिलं होतं. मग यावेळी एवढी कठोर शिक्षा माझ्यासाठी, माझ्याकरता? ती समोर प्लेटकडे पाहत फक्त विचार करत होती. प्रिया स्टार्ट, ती विचारात होती. नाश्त्याला हातही लावला नव्हता तिने. ते पाहून त्याने आवाज दिला, हो करते. तिने नाश्ता सुरू केला. आबासाहेब, साताराच्या जमिनीचे सगळे अप्रुव्हल पुढच्या आठवड्यापर्यंत येतील, मग पुढच्या महिन्यात काम सुरू करू शकतो आपण. विवेकने विषय बदलला. चांगलं आहे, गुड. इतक्या वर्षातून रखडलेलं आबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होतं म्हणून खुश झाले ते. मी गुरुजींना मुहूर्त पाहून ठेवायला सांगतो. प्रियाच्या हातानेच आपण भूमिपूजन करूयात, आबासाहेब म्हणाले. तसं विराज, विवेक आणि आजीसाहेबांनी मान डोलावली. माझ्या हाताने? तिला आश्चर्य वाटलं. आपली एवढी लायकी नाही आहे. नको नको, माझ्या हाताने कशाला? तिने चांगलीच संकोचून नकार दिला. नको म्हणजे काय? या घरची लक्ष्मी आहेस तू. हे भूमिपूजन तर तुझ्या आणि मनालीच्या हातानेच होईल. ते आजीसाहेबांकडे पाहत हसूनच म्हणाले. एकदम बरोबर आबासाहेब. विराजनेही दुजोरा दिला. विराज, आजपासून ऑफिस जॉईन करतोयस तू. नाश्ता झाला की रेडी हो. विराजने मान हलवली. थोडाफार गप्पांमध्ये नाश्ता आटोपला. प्रिया रूममध्ये आली तर आता विवेक कुठल्या तरी फाईल्स घेऊन बसला होता. सोबत त्याचं फोनवरही बोलणं आता सुरू होतं. त्याचं फोनवर बोलून होईपर्यंत प्रिया तिथेच उभी होती. काही काम होतं का? तुम्ही का थांबलात? म्हणजे तुम्हाला ऑफिसला उशीर होईल. सध्या तिच्या मनात भरपूर प्रश्न होते, पण तिने पाहिले हा प्रश्न विचारला. सोपा वाटला तिला विचारायला.
ऑफिसच्या कामापेक्षाही जास्त महत्त्वाचं काम आहे तुझी तब्येत महत्त्वाची असणं आणि ते व्हेरीफाय करणं. तिची तब्येत त्याच्या कुठल्याही कामापेक्षा महत्त्वाची आहे असं त्याने स्पष्ट सरळ बोलून दाखवलं. त्याच्या बोलण्यावर तिने सुस्कारा सोडला आणि मग पुढचा प्रश्न विचारला. तुम्ही तानियाला जेलमध्ये पाठवलंत ना? व्हॉट? मी काय पोलीस आहे की जज तिला जेलमध्ये पाठवायला? ती तिच्या आणि वडिलांच्या कर्मामुळे आहे. आज जिथे ही कुठे आहे ते त्याने सरळ खांदे उडवत उत्तर दिलं. पण तरीही तुम्ही घडवून आणलंयत ना हे सगळं? तिला खात्री होती म्हणून पुन्हा एकदा विचारलं तिने विचारलं तसं हातातल्या फाईल्स खाली ठेवून तो तिच्या समोर येऊन उभा राहिला. हो, मी घडवून आणलंय हे सगळं, त्याने मान्य केलं. पण कशाला? आपण कशाला उगाचच कोणाच्या वाईटात जायचं? कशाला म्हणजे? शी ट्राईड टू हर्ट यू. आयुष्यभर लक्षात ठेवेल अशी अद्दल घडवणार आहे मी तिला. आणि दुनिया एवढी हंबल इनोसंट नसते प्रिया. जी भाषा समजतो ना त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं. त्याच्या आजवरच्या आयुष्यातले अनुभव त्याच्या पाठीशी होते, त्यामुळे हेच सूत्र होतं त्याचं. लोकांना हँडल करताना प्रत्येकासोबत अहिंसावादी राहिला असता तर लोकांनी सुखाने जगू दिलं नसतं. जगदीश राजपूतांनी तर त्याच्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या असत्या. मिस्टर कारखानीस, तुम्ही हे सगळं का करताय? फायनली तिने विचारलंस. तुला कुठल्याही प्रकारे त्रास देणाऱ्या कोणालाही स्पेअर करणार नाहीये मी. नेव्हर एव्हर. तो तिच्या डोळ्यात पाहतच म्हणाला. त्याला प्रश्न विचारून त्याच्या उत्तरांमधून आपल्या मनातला गोंधळ कमी करू पाहण्याचा प्रयत्न करत होती ती. पण उलट तो जी काही उत्तरं देत होता ती आणखीनच गोंधळात टाकणारी होती. तिला म्हणजे तसं बघायला गेलं तर त्याची उत्तरं सरळ होती, पण ज्या परिस्थितीत ती होती त्याचं म्हणणं तिला सरळ समजणं अवघड होतं. तो परत त्याच्या जागेवर येऊन बसला आणि त्याने फाईल हातात घेतली. ती बेडकडे वळणार तर त्याचा पुन्हा आवाज आला. औषधं घे पहिले. आणखी एक. वाय यू ऑलवेज कॉल मी मिस्टर कारखानीस? म्हणजे माझं नाव मला विवेक आहे. माझ्या नावाने हाक मारत जा. दिस मिस्टर कारखानीस साऊंड लाईक मी. ऑफिसमध्ये कोणाशी तरी बोलते तेवढं बोलून त्याने पुन्हा आपल्या फाईलमध्ये डोकं खुपसलं. सोबतच मोबाईलवरचे अपडेट बघत होता तो. तानियाला अरेस्ट केल्या गेलेल्या तिच्या नावावर असलेल्या सिमेंट कंपनीमध्ये दुय्यम दर्जाचं सिमेंट तयार करत होते मिस्टर राजपूत. कंपनी तिच्या नावावर आहे म्हणजे या सगळ्या इलिगल कामात ती इन्व्हॉल्व आहे या सबबी खाली तिला अरेस्ट करण्यात आलं होतं. मिस्टर राजपूत आकाशपाताळ एक करत होते आपल्या मुलीला बेलवर सोडवण्यासाठी, पण त्यांचा काही उपयोग होणार नव्हता. किमान समोरचा एक आठवडा तरी, कारण आठवडाभर तरी तिने जेलमध्ये राहावं ही विवेकची इच्छा होती, जी त्याचं प्रिय भक्त सदानंद अगदी व्यवस्थित पूर्ण करणार होता. स्वतःच्या बोलण्याने तिला पुन्हा विचारांच्या चक्रव्यूहात सोडून तो त्याच्या कामात आता बिझी झाला. थोड्या वेळाने डॉक्टर सुद्धा आल्यात. त्यांनी प्रियाला चेक केलं. तब्येत ठीक आहे तिची, पण जास्त दगदग करायची नाहीये. 2-3 तासाचा प्रवास चालेल. फक्त कुठे दचके वगैरे लागायला नकोत. आणि हो प्रिया, सगळे विटॅमिन्सचे औषधं वेळेवर घ्यायचे, चुकवायचे नाही. आणि आता फक्त तुला तुझीच नाही तर तुझ्या बाळाचीही काळजी घ्यायची आहे. थोडंफार बोलून प्रश्न विचारून डॉक्टरसुद्धा बाहेर आल्यात आणि त्यांच्या मागे विवेकसुद्धा. मावशी, खरंच काळजीचं काही कारण नाही ना? त्याने गंभीर चेहऱ्याने विचारलं. हो, केअरिंग फादर अँड हजबंड. डॉक्टर सुधाने थट्टे न म्हणाल्या. तसं तर मला काही वाटत नाहीये, पण विवेक वीक आहे ती. वजन वाढायला हवं. टेन्शन फ्री, स्ट्रेस फ्री राहिली, जेवण व्यवस्थित असलं की काही काळजीचं कारण उद्भवणारच नाही. फक्त तिच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष दे. 3 महिने कंप्लीट झाले की आपण पुन्हा एक सोनोग्राफी करू. थँक्स मावशी. नंतर 1-2 वाक्य डॉक्टर सुधांशी बोलून तो आत आला. डॉक्टर सुद्धा बाहेर आजीसाहेब आणि आबासाहेबांसोबत बोलत आता होत्या. विराजला सुद्धा बऱ्याच दिवसांनी पाहिलं त्यांनी. आज मग त्यांनी त्याचीही चौकशी विचारपूस करत बसल्या थोडा वेळ.
आत आल्यावर विवेकने चेंजिंग रूममध्ये जाऊन चेंज केलं. तो बाहेर आला तर पोटावर हात ठेवून कसला तरी विचार करत असल्यासारखी वाटली ती. प्रिया, मी निघतोय ऑफिसला जायला. दिवसभर आराम करायचा, औषधे वेळेवर घ्यायची आणि थोडं थोडं खात राहायचं. मी मधात फोन करेन. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. इन्स्ट्रक्शनची लिस्ट वाचून दाखवली त्याने. टायची नॉट बांधता बांधता. आता ऑफिसमधूनही फोन करून तो तिची चौकशी करणार होता. तयार होऊन फोन खिशात टाकत त्याने बॅग उचलली. तिच्याजवळ येऊन खाली झुकून तिच्या केसांवर ओठ टेकवले. गालावर हात ठेवत तिच्या डोळ्यांमध्ये पाहत टेक केअर म्हणाला. विचार करू नकोस, तुझे सगळे डाऊट्स क्लिअर करेन मी लवकरच. बाय. बोलून तो खोली बाहेर पडला. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.